मे सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद ईश्वरनिवल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवल्य कारुण्यकं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः अलंकापुररम्य सिंहासनस्थं ब्रह्मोज तेजस्फुटिप्रदेश विधीन्द्रादिदेवै सदस्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठ्ठला विठ्ठला अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळी कानोबाचे कोडे. प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबर यांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग काल्यासाठी निवडला. सेवेचे निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे महागाव आश्रम गावकऱ्याचे प्रयत्न कार्यकर्त्याचे वैचारिक नियोजन परिसरातील गुणवान मंडळी अर्थात आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट कैलास महाराज आदरणीय हरिभक्तपरायण राजेभाऊ मृदंगाचार्य धीरज महाराज इथून पुढे नाव पाठ करेन बरं का. मोतीराम महाराज आपले मारुतराव महाराज आता सगळ्याची नाव काही पाठ नाही. मारुतराव महाराजाची भेट मला वाटतं 1 महिन्यापूर्वी झाली आपली भेट परभणीमध्ये भेट झाली आमची तेव्हाची. या मंडळीला आम्ही आदर्श म्हणून बघत होतो आणि एक नवल असं झालंय आजचं अशी मंडळी आपल्या साथीला उपलब्ध आहेत. लहानपणापासून बघत असतो मी यांना. मारुतराव महाराजांनी जवळ घ्यायचं कैलास महाराजांना फडावर जवळजवळ 20 वर्ष झालं असं तुम्हाला सुरुवात करून 20-25 वर्ष. लहान असताना तुम्ही दोघं जण 94ला आम्ही फडावर यायचं. फडाच्या बाजूलाच आमचं फड राहायचं. आमचा काय फड नव्हता. 32 वर्षापासून आमची दिंडी असायची. जवळच राहायचं. वाळवंटाला असताना आल्यानंतर आम्हाला प्रत्येकाचं ध्यान असायचं. डाव्या बाजूचा मृदंग्या किती लहान पोरगं वाजवायला म्हणायचे. एका बाजूला नामदेव असायचे एका बाजूला हे असायचे फडावर आले. तुमची ओळख होती लोकांची. काय म्हणायची लोकांनी आमच्याकडल्या की नाकीलं बारकं पोरगं म्हणायचे. आता इकडल्यालाही म्हणत होते पण सांगतो आता काही करत नाही. आता तेव्हा ते लहानच आहे बघा भुरं पोरगं म्हणायचे. भुरं आमच्याकडे लोक आहे आमच्या भाषेत. त्यावेळेसपासून मोतीराम महाराज असायचे. पुन्हा आणखी 2 जण राहायचे माझ्या आठवणी एवढी बरं. एक पंचाळीक असायची प्रल्हाद पंचाळ आणि दुसरी एक होती बघा उंच होती अशी मिशीवाली एक होती. नाही मधू आमच्याकडे हां ती राहायची. अशी मंडळी असायची. आमचा एकच फड होता ऐकायचा. दुसरीकडे कुठं जायचं नाही. मी तेवढ्याच फडावर जायचं आणि कीर्तन आम्ही ऐकायची. मला आज वाटतंय असं माझ्यासाठी खरं तर ही नवलच आहे म्हणून. आमचा रात्री विषय झाला होता त्या गावामध्ये. महाराज कसं झालं तुम्ही इतकं लांब कसं काय चाललो कीर्तनला. मी म्हणलं कुणाची तर बहुतेक कृपा झाली असावी. कारण काही मिळत असताना प्रयत्नानं भेटतं आणि काही मिळवताना मात्र कुणाची तर कृपा लागत असते. त्यातल्या त्यात
देवाच्या कृपेपेक्षा संताच्या कृपेने जास्त भेटते. आणि संताची झालेली कृपा कधीच संपत नाही. कृपा दान केली संती कल्पांती आणि कल्पांती सर कधीच संपत नाही, अशी कृपा असते संताची. आणि दुसरे एक कारण असावे, माझा अंदाज आहे बरं. इतक्या अशा फडावर येऊन कीर्तन करणं म्हणजे कसा काय योग आला, त्याला एक कारणच आहे. मी पारमार्थिक जीवनातले तत्व कधी सोडले नाही. काय जे लागतंय परमार्थामध्ये व्यवस्थित सांभाळलेत, त्याचा एक परिणाम असावा असा अंदाज आहे. नाहीतर मला वाटत नाही की मी कीर्तन करावं आणि तुम्ही ऐकावं, अशी माणसं नाहीत म्हणून. पण योग चांगलाय आपला, म्हणून एक शब्द वापरलाय मी, आजचं खरं तरी नवल आहे म्हणून. आपल्यासाठी खरं तरी माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. आपण दररोज कीर्तन ऐकत ऐकत आलो. रात्री भौतिक मागणी झाली असावी, आज काल्यापर्यंत आलो. आपल्या काही संप्रदायाने नियम घालून दिलेत. काही नियम लिखित आहेत आणि काही नियम अलिखित आहेत, पण नियम आहेत. दररोजचं कोणतं चिंतन असावं ह्याला एक नियम आहे. पण आपल्याकडे सध्याच्या काळामध्ये दोनच नियम पाळतात. पहिला दिवस एक पाळतात आणि 8 तासानं मागणीचा एक पाळतात. दोनच नियम पाळतात. पण दररोज कोणतं चिंतन असावं? पहिल्या दिवशी परमात्म्याचे अधिष्ठान, दुसऱ्या दिवशी सर्वात्मक चैतन्याचे ज्ञान, तिसऱ्या दिवशी मानवतेचं भान, अनन्य भक्तीचे ध्यान, संत काव्याचे गान, विभूती महत्वाचं आख्यान, मागणी आणि काला, हे 8 विषय असायला पाहिजे. आता प्रत्येकाची जसं जसं भावना बसल ते चिंतन करत असतील, पण लिखित अलिखित का होईना पण मागणी आणि काला असायला पाहिजे. काला काला या शब्दाचा अर्थ आहे ऐक्य. दोन वस्तूचं मिश्रण एकत्र होणं म्हणजे काला आहे. अनेक समाजाचं ऐक्य करणं म्हणजे काला आहे. काल्याचे 2 प्रकार आहेत. एक देहपुष्टीसाठी काला आणि दुसरा जीवाचा काला. एक देहाचा काला असतो आणि दुसरा जीवाचा काला असतो. देहाच्या काल्यासाठी 2 वस्तू एकत्र कराव्या लागतात. ते देहाचा काला होत असतो. तुकोबऱ्यांत उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात, हे 2 वस्तू एकत्र केल्यानंतर देहपुष्टीचा काला आहे. दुसरा जो काला आहे का, दुसरा काला हा जीवासाठी काला आहे, उत्कर्षासाठी काला आहे, उन्नतीसाठी काला आहे. आपलं जीवनामध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी जो काला आहे का, त्या काल्याचं नाव आहे जीवाचा काला म्हणून. त्याला दुसरे शब्द असे वापरले जातात. एक काला परिस्थितीचा असतो आणि दुसरा काला मनस्थितीचा असतो. माणसाची परिस्थिती चांगली असावी का मनस्थिती चांगली असावी? मनस्थिती नक्की बरं का. कैलास महाराजाचं मत असं आहे की मनस्थिती चांगली असावी म्हणून. आणि कीर्तन सुटल्यावर काय चांगलं असावं? कीर्तन होईपर्यंत मनस्थिती चांगली असावी, कीर्तन झाल्याबरोबर परिस्थिती चांगली असावी. कारण आपला जो प्रयत्न चालू आहे दिवस रात्र मनस्थितीसाठी प्रयत्न नाही, आपला प्रयत्न चालू आहे परिस्थितीसाठी चालू आहे. एक परिस्थितीसाठी ऐक्य करावं लागत असतं आणि दुसरं मनस्थितीसाठी ऐक्य करावं लागत असतं. परिस्थितीसाठी कुठं ऐक्य करावं लागत असतं? ज्ञानोबा म्हणतात घरातले माणसं एकत्र मतामध्ये आणल्यानंतर त्या माणसाची घरची परिस्थिती सुधरत असते. स्त्री पुत्रा जे मिळे संपत्ती जवळ जवळ फळे. अर्धच घ्यायचे, पुढचं कामाचं नाही, आपल्या अर्धी सोय. संपत्ती जर घरामध्ये आणायची असली तर घरातली माणसं एका मतात आली पाहिजे. आणि मनस्थितीचा जर काला करायचा असला मग मात्र भजनातली माणसं एकत्र आली पाहिजे, गावातली माणसं एकत्र आली पाहिजे, समाज सगळा एक आला पाहिजे आणि एकतेचा प्रभाव पडत असतो. माणसाचं एक विचार जर झाले तर त्याची शक्ती वेगळी निर्माण होत असते. काय झालं, भारतातले 2 भाऊ सावत्र भाऊ एका मताचे झाले. भारतातले सावत्र भाऊ एका मताचे झाले. लंका जिंकता आली, एका मताचा परिणाम झाला. लंका जिंकता आली. तिकडं काय झालं, 2 सख्खे भाऊ 2 मताचे झाले. लंका जाळून टाकली. लंका कुण जाळली? मारुती महाराज तुम्ही मारुती म्हणून विचार. लंका कुण जाळली?
लंका मारुतीरायानं नाही जाळली. कारण काय, शेपटीला चिंध्या गुंडाळलेला कुणाच्या होता? रावणाच्या होत्या. राखेल टाकलेलं कुणाचं होतं? रावणाचं होतं. काड्या डेबी कुणाची होती? हनुमंतरायानं काड्या डेबी नेली नव्हती. मग लंका कुणं पेटविली? अविचारानं लंका पेटीला विचारानं. दोन सख्य भाऊ दोन मताचे जर झाले, लंका जळून जात असते. आता काही माणसं म्हणतात लंका नाही, आता लंकाच आपलं घर आहे, आपलं गाव आहे, ते लंकाच आहे तिकडे. म्हणून एक मत होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून काला करत असताना एक परिस्थितीचा काला म्हणजे घरातले माणसं एकत्र करणं, आणि एक मनस्थितीचा काला म्हणजे सगळा समाज एकत्र करणं, हा मनस्थितीचा काला आहे. परिणामी असा होत असतो, काही जणांची परिस्थिती चांगली होती पण मनस्थिती चांगली नव्हती, आणि एका वर्गाची परिस्थिती चांगली नाही पण मनस्थिती चांगली आहे. आपल्याला दोन नावं सांगता येते. राजा धृतराष्ट्र, परिस्थिती चांगली आहे पण मनस्थिती चांगली नाही. इकडे तुकोबाऱ्याचं जीवन बघा. तुकोबाऱ्याचं जे जीवन आहे का, परिस्थिती चांगली नाही दाखवतात बरं का. तुकोबाऱ्याची 2-3 अभंग आहेत. सुडके शब्द आहे. आम्ही सदैव सुडकी जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखी, नांदलू कायसे सांगा नाही तरी वाया भागा, थोरपण अंगा आम्ही सदैव सुडके. तुकोबाऱ्याचं जीवन आहे. तुकोबाऱ्याचं परिस्थिती नाही पण मनस्थिती चांगली आहे. परिणाम काय झाला? एकाची परिस्थिती चांगली होती पण शेवट इतका वाईट झाला, अरण्य पेटलं, जंगलामध्ये गेले होते, संन्यास घेतला होता, धृतराष्ट्राला होरपळून मरून पावलं. परिस्थिती चांगली आहे. इकडं तुकोबाऱ्याची परिस्थिती चांगली, तुकोबाऱ्या विमानात बसून गेले. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला रामेश्वर, म्हणे रामेश्वर सकाळपासून मन रामेश्वर सकळा पुसोनी, मन रामेश्वर सकळा पुसोनी. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसुनिया. जया पुजली आदरी पांडुरंगी, विमानसे केले प्रियान प्रसंगी, प्रियान काळी देवे विमान पाठवले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तोसविले. याचा अर्थ असा आहे, एकाची परिस्थिती चांगली आहे पण कामाला आली नाही, मनस्थिती चांगली मात्र कामाला आली. काला हा मनस्थितीचा असायला पाहिजे आणि एक परिस्थितीचा काला असायला पाहिजे. परिस्थितीच्या काल्याला 2 पदार्थ एकत्र येतात आणि मनस्थितीच्या काल्याला 3 पदार्थ एकत्र येतात. एक तरी नामचिंतन असावं, सोबतीला प्रेम असावं आणि नामधारक असावा. 3 वस्तू एकत्र केल्यानंतर जो काला होतो तो काला मनस्थितीचा काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिल्या साधने, प्रेमी मोहिल्या साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिल्या साधने, प्रेम मोहिल्या साधने, प्रेम मोहिल्या साधने.
आणि तुकोबर म्हणतात नाम नामे आणि प्रेम एकत्र झाल्यानंतर ते नामाचा काला म्हणता येते. तुकोबरांनी एक शब्द मध्ये असा घातलाय, काल्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमाशिवाय समाज एकत्र करता येत नाही, प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमासाठी काय पाहिजे? तुकोबर म्हणतात प्रेमासाठी जीवनातला भेद गेला पाहिजे. हे काल्यासाठी सगळ्या अटी आहेत. जोपर्यंत भेद जात नाही तोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही. आणि भेद जाण्याचं ठिकाण एवढंच आहे, या मंडपात येऊन जर भेद नाही गेला तर दुसरं ठिकाणच नाही. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, आणि ते या पंढरीस घडे, म्हणजे इथंच घडत असतं, दुसरीकडे घडत नाही. प्रेम निर्माण झालं पाहिजे, त्याच्यासाठी भेद गेला पाहिजे. आता भेद कधी जात असतो? भेद जाण्यासाठी अवस्था निर्माण झाली पाहिजे. भेद सहजासहजी जात नाही. तुकोबर म्हणतात भेद जाण्यासाठी साधू महात्म्याचा भेद झालेला कारण होतं. ज्ञानोबाला जगामध्ये जग दिसत नव्हतं, जगामध्ये देव दिसायचा. नाथ महाराजाला जग दिसायचं नाही, देव दिसायचा. आणि तुकोबरला जग दिसत नव्हतं, देव दिसायचा. ज्ञानोबा म्हणतात जगाकडे बघत असताना फक्त आम्हाला देव दिसतो. भरला घनदाट हरी दिशे ज्ञानोबाला. नाथ महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशिवाय. ज्यावेळेस समदृष्टी झाली, जीवनामधला भेदी निघून गेला. नागी बेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आम्हाला काही सगळं पाठ करायला. विठाला 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 म्हणतात कधी भेद गेल्यानंतर कशी दृष्टी निर्माण होतात, ते सगळ्यामध्ये देव दिसला पाहिजे. सर्वभूती देवच झाला पायी, अवघा देवच झाला पायी. अवघा देवाची झाला पावी, अवघा देवाची झाला पावी. अवघा देवच झाला पायी, देवच झाला पायी. हे भरलिया अंतरबाही, भरलिया अंतरबाही. अवघा देवाची झाला पावी, अवघा देवाची झाला पावी. सर्वांगठी राम देगा देगी एक, देगा देगी एक. सर्वा गंभीराला देहा देवी एक, देहा देवी एक. सूर्यप्रकाश रश्मी, हे सूर्यप्रकाश कैसे रश्मी, सूर्यप्रकाश कैसे रश्मी. अवघा देवची झाला पायी, बरोनिया अंतर्बाही. सर्व घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्रमे. तुकोबर म्हणतात सगळ्यामध्ये देव दिसला पाहिजे. सर्वभूती पाही एक वासुदेव, सर्वभूती पाही एक वासुदेव सर्वभूती पाहि, एक वासुदेव सर्वभूती पाहि, एक वासुदेव. पुसुनी आठाव अनंतेचा, पुसुनी आठाव अनंतेचा सर्वभूती पागे. एक वासुदेव तोची संत साधू ओळखावानी. पुसुनिया भाव अहंतेचा, पुसुनिया भाव अहंतेचा.
ती संत साधू ओळखा वाणी गातो ती संत साधू ओळखा वाणी गा सर्व गंडी राम देगा देगी एक आहे एक वासुदेव सर्व भूती पाहे एक वासुदेव सर्व भूती पाहे एक वासुदेव कुसुमिया काव तेचा कुसुमिया राव तोची संत साधू ओळखावणी का तोची संत साधू ओळखावणी का सोनिया ठाव तेचा सोनिया ठाव तेचा तोची संत साधू ओळखावणी का हे तोची संत साधू ओळखावणी का आपल्याला जायचं होतं निक्या शब्दाकडे निक्या. काल्यासाठी योग्य कोण झालं पाहिजे, तुकोपर्यंतात प्रेम निर्माण झालं पाहिजे, भेद गेला पाहिजे, सगळ्यामध्ये देव दिसला पाहिजे आणि तो वैष्णव निक्का झाला पाहिजे. काला वाटू एकमेका आणि वैष्णव निक्का झाला पाहिजे. एक तरी निक्का झाला पाहिजे, काल्याचा अधिकारी, आणि दुसरं वैष्णव झालं पाहिजे. इथला नियम असा आहे, देवालाही काला मिळाला नाही, आपण ऐकत असतो. ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही, काला वाटिता विधाता ठकविला, देवाला काला दिला. देवानं विचार केला, काला जर आपणाला भेटत नाही, आपण जीव व्हावं. देव जीव झाले, देव जळी झाले, मासे जीव झाले. देव झाला तरी काला नाही, जीव झाला तरी काला नाही. देवानं सांगितलं, तुला काला मिळणार, मासे झाले तरी काला दिला नाही. देवाला राग आला. किती राग येतो म्हणतात. एखाद्या सगळ्याला पात्र टाकावून एखाद्याला पात्र टाकून मारल्याशिवाय सोडी तिचा राग येत असतो. ती तर उत्तम लोक होत. काला तर दिला नाही, पण लहान लहान मुलं काला खाताना वाकड जात होते. वाकुया ब्रह्मादिका वाकड जात होते. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाकडे बोट असं केलं, असं केलं. देवाला वाटलं नक्की बहुतेक काहीतरी मनामध्ये यायच्या, असं बोट केलं. काला खाणार असं ठरवलं. देवानं सांगितलं तसं बोट केलं तरी काला देणार नाही. काला खाण्यासाठी प्रयत्न केला ब्रह्मदेवानं. किती प्रयत्न केला. पहिला यमुनेच्या तीरावर काला दिला नाही. दुसरा काला देवाने केला, तो काला केला पंढरपूरला. ज्ञानोबाराच्या वेशात येऊन काला झाला तो. एकच टाळी झाली, एकची टाळी झाली, एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाडी, माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाडी. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाडी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाडी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोधा भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोधा भंग. एकची टाळी झाली, झाली 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 झाली. एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. गोपाळाची राजवाडी,
वाटे माझा प्राणराजा गोपाळाची लाल वाटे मला ते फॉर्मॅट आला होता. किती वाजता या पण या म्हणून सांगितलं. आम्हाला मी असं वाटतं की अशी माणसं भेटतात का आम्हाला? मृदंगी अशी भेटत नाहीत, लावून द्यावं लागतं त्यांना. योग चांगला आहे आपला. ज्ञानोबांनी दुसरा काला केला, तो पंढरपूरला काला केला. मागून सोपान देव आले. सोपान देवानं दोन्ही मुठ भरून काला घेतला, तोंडामध्ये काला घातला आणि ज्ञानोबाईकडे हात बोट असं केलं. सोपान देवानं बोट असं केलं. ज्ञानोबाईला सांगितलं, दादा हे तुझा आज काला घातला. ज्ञानोबाईने सांगितलं, तुला काला दिला पण तुला देवहून काला मिळाला नाही, तुला जीवहून काला मिळाला नाही, तुला वैष्णव व्हावं लागलं. वैष्णव झाल्याशिवाय काला मिळाला नाही. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेवाला सोपान देव झाल्याशिवाय काला नाही. तोपर्यंत काल्यासाठी वैष्णव व्हावं लागतं आणि निक्का व्हावं लागतं. निका काला वाटू एकमेका आणि वैष्णव निका. ब्रह्माच्या समत्वाला प्राप्त झालेला वैष्णव तो काल्याचा अधिकारी असतो. एक तरी काल्याचा अधिकार प्राप्त व्हावा आणि आम्हाला काला कळायला पाहिजे. काला आपला करता येत नाही. नियम असा आहे, सगळे वारकरी एकत्र आले तरी काला होत नाही आणि देव सगळे एकत्र आले तरी काला झाला नाही. वैकुंठी तो ऐसे देव सगळे होते वैकुंठामध्ये, पण काला करता आला नाही. आपणाला इथं काला करता येत नाही. का काला करता येत नाही? तुकोबारांनी नाथ महाराजांनी काही अटी घातल्या. काला करत असताना देव आल्याशिवाय काला होत नाही. काला करीती संत जन आणि सवे त्यांच्या नारायण. नाथ महाराजाचं एक प्रमाण आहे, देव भक्त दोन्ही करीता ती काला. नाथ महाराज म्हणतात, देवही पाहिजे आणि भक्तही पाहिजे. आम्हाला भक्ताला काल्याचं महत्व कळालं पाहिजे. बऱ्याच माणसाला महत्व कळत नाही काल्याचं. आपण प्रसाद म्हणून सेवन करणं वेगळं आणि जेवण अन्न म्हणून सेवन करणं वेगळं असतं. महत्व कळल्यानंतर माणसं त्याला ना करत नाहीत. महत्व कळायला पाहिजे. एक या गावामध्ये पंगत बसली होती आणि पंक्तीमध्ये मिष्टान्नाचं जेवण होतं. त्याच्यामध्ये श्रीखंड होतं आणि दुसरं होतं आम्रखंड. कसलं असते महाराज आम्रखंड? श्रीखंडच असतं, त्याला कलर पिवळा दिला असतो. असं आम्रखंड होतं त्या पंक्तीला. आणि त्याच्यामध्ये काय वाढणाऱ्यात फरक असतो बरं का. भात वाढायला साधे माणसं असतात आणि श्रीखंड वाढायला चॅप्टर माणसं असतात. कसले माणसं असतात? चॅप्टर माणसं असतात. ती दमानं वाढत नाहीत, पळत पळत जमलं तर जमलं, तसेच जातात नाही. आणि ते वाढत 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 आलं, ते आम्रखंड होतं ते वाढतं. आणि नेमकं जवळ आल्यावर एकानं असे हात केले. हात केल्यावर ते फाटी गेलं. दुसऱ्यांना सांगितलं, अरे आम्रखंड कधी भेटत नाही, आलता नाही, असे कसं काय गेलं असतं? त्यानं सांगितलं, मला बेसन आवडत नाही. हे म्हणजे बेसन नव्हतं, म्हणजे आम्रखंड होतं. त्याला बेसन वाटलं, आम्रखंडाचं मूल्य कळालं नाही. त्यानं आता शेजार त्याला सांगितलं, बोलव त्याला माघारी. त्यानं सांगितलं, परत माघारी, आता परत माघारी तू येत. एकदा चान्स गेला की नाही. वस्तूचं महत्व कळालं. महत्व कळालं की मग वाटतं की आपण प्रसाद घेतला. आता प्रसाद का घेतला पाहिजे? ज्ञानोबांनी 2 ओळख. जीवन प्रसन्न करण्यासाठी देवाचा प्रसाद मिळाला, जीवन पूर्ण करण्यासाठी देवाचा प्रसाद मिळाला. आपलं जीवन जर प्रसन्न व्हावं वाटत असेल तर देवाचा प्रसाद मिळाला. अखंड प्रसन्नता. देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन. पान कोण कोण अधिकारी ते
दुर्लभ उचिष्ट ब्रह्मादिकाशी गे दुर्लभ उचिष्ट भाल कोण कोण अधिकारी भाल कोण कोण अधिकारी ब्रह्माधिकारी दुर्लभ उचिष्ट ब्रह्माधिकारी दुर्लभ उचिष्ट देवाचा प्रसाद करणारे भोजन देवाच्या प्रसाद करणारे भोजन देवाचा प्रसाद करणारे भोजन देवाच्या प्रसाद करणारे भोजन देवाचा प्रसाद करारे भोजन देवाचा प्रसाद करारे भोजन देवाचा प्रसाद करारे भोजन देवाचा प्रसाद करारे भोजन कमानु वीट ब्रह्मरसे ब्रह्मादिकासी दुर्लभ उचिष्ट कमानु वीट ब्रह्मरसे 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 देवाच्या प्रसादी करारी भोजन वाल कोण कोण अधिकारी ते तुकोपर्यंतात देवाच्या प्रसादानं भोजन का करावं लागतं ज्ञानोबर म्हणतात अखंड प्रसन्नता आथिजेत चित्त ते तर्गणी नाही सर्वता संसार दुःख अमृताचा निर्झरू प्रसवे जयाच्या जठरू सुधा तृष्णेचा आडदरू काहीच नाही ज्ञानोबर म्हणतात जीवन तृप्त होण्यासाठी जीवन पूर्ण होण्यासाठी देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे. आता प्रसाद मिळवण्यासाठी ज्यांना मिळाला त्यांनी म्हणायचं पावलो प्रसाद इच्छा केली तशी. ज्यांना मिळाला प्रसाद त्याने म्हणायचं पावलो प्रसाद. ज्ञानोबा तुकोपर्यंत आम्हाला देवाचा प्रसाद मिळाला पावला. आता ज्यांना मिळाला नाही त्यांनी काय म्हणायचं? कैलास महाराज ज्याला मिळालं नाही त्यांनी काय करायचं? तुकोपर्यंत ज्याला मिळालं नाही त्यांनी वाट बघायची. पाही प्रसादाची वाट बागे प्रसादाची वाट प्रसादाची वाट प्रसादाची वाट बागे प्रसादाची वाट बागे प्रसादाची वाट पाही प्रसादाची वाट पाही प्रसादाची वाट यावे जुलिया ताट गावावे धुवणिया ताट यावे जुलिया ताट हे घेऊन जाईल हे घेऊन जाईल घ्यावे धुवनिया ताट घ्यावे धुवनिया ताट शेष घेऊन जाणार शेष घेऊन मिळाल्याची साधू महात्मे म्हणतात पावलो प्रसाद इच्छा केली देशी. आम्हाला प्रसाद मिळाला नाही आम्ही वाट बघावी लागत होती. पायी प्रसादाची प्रसाद मिळवण्यासाठी अगोदर प्रयत्न करावा लागत असतो, नंतर प्रतीक्षा करावी लागत असते, नंतर प्रसाद भेटत असतो. परमार्थातलं मिळवताना प्रयत्न करावा लागत असतो आणि संसारातलं मिळवताना प्रारब्धानं मिळत असतं. तुकोपर्यंत संसारातलं मिळतं प्रारब्धानं, ज्ञानोपर्यंत परमार्थातलं मिळवताना प्रयत्न करावा लागत असतो. मृदंग हा प्रयत्नातून येतो, प्रारब्धाने येत नाही. तया ते प्रयत्नाची एक वेळी समग्र परब्रह्म पळे आणि पिकलिया रसगळी पूर्णतेचा.
ज्ञानोपर्यंत तुमचं जीवन जर पूर्ण करायचं असेल त्याला प्रयत्न करावा लागतात. मग प्रसाद मिळवायचा आम्हाला प्रयत्न पाहिजे. दोर चिरा कापे पडिला काचनी दोरे चिरा कापे पडिला काचनी अभ्यास सेवुनी विस पडे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी असा देते साधे करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कधीतरी धोतर निसते की अंदाज दिसायला चालू केले मग चालू का ह्याच्यावर भाग आले म्हणा विठाला प्रयत्नानं मिळावा लागतो तो देवाचा प्रसाद आहे आणि प्रारब्धानं भेटतो तो संसार असतो. आता वाट बघायची आहे. कुणाची वाट बघायची आहे? प्रसाद देणारा देव पाहिजे. कोणत्याही देवाची वाट बघायची नाही. खरं तरी संप्रदायाचं नवलच आहे बरं का. ज्यावेळेस रामप्रभूचे सोपते असतात, रामनवमीचे सोपते असतात, पहिला कीर्तनकार रामाचं वर्णन करतो, दुसरा कीर्तनकार बहुतेक थोड्या बहुत कवीना पण 7 दिवस रामाचं वर्णन करतात. 7 दिवस. आणि सकाळी सकाळी रामाला कोणत्या बाजूला नेऊन ठेवतात की काल्या दिवशी मात्र रामाचं नाव देखील कोणी घेत नाही. हे खरं तरी संप्रदायाचं नवलच आहे. आता शिवरात्र जवळ आले. शिवरात्रीच्या सप्त्यामध्ये 8 दिवस शंकराचं वर्णन करतात आणि नेमकं काल्याच्या दिवशी महादेवाला कुठं नेऊन ठेवतात आणि कृष्णाशिवाय दुसरं बोलत नाही का. हे खरं तर संप्रदायाचं नवलच आहे. आता खंडोबाचा सप्ताह होता कळलं बघा, खंडोबाचा सप्ताह. आणि तिथं काय खंडोबाचं 8 दिवस नाव घेणारे माणसं खंडोबाचा जय जयकार देखील नाही. काय झालं नेमकं? नेम असा आहे तो प्रसाद देणारा देव. तो देव येण्यासारखा पाहिजे प्रसाद देण्याचा. तोपर्यंत प्रसाद देणारा देव आणावा लागतो. येत असताना देव मात्र सामान्य नाही. तुकोपर्यंत देवाचे जर विषय बघितले तुम्ही तर तुकोपर्यंत देवाचा सगळा विशेष आहे. अभंगामध्ये 4 विशेष सांगितले, 4च नवल. पूर्वार्धामध्ये सगळे विशेष आहेत, उत्तरार्धामध्ये सगळे नवल. अनंत ब्रह्मांडे उदरी पृथ्वी ज्याने तृप्त केली देवाच्या जीवनाचा विशेष आहे. विश्वव्यापक कमळापती देवाच्या जीवनाचा विशेष आहे. आणि तुका म्हणे नटधारी जीवनाचा विशेष आहे. नवल कोणकोणते येतं? तुकावरणी नवल 4 प्रकारचे सांगितले. एक नवल असं आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी असताना हरी हा बालक नंदाला देवाचं नवल. पृथ्वी ज्याने तृप्त केली असताना पण त्याशी यशोदा भोजन गाली ही नवल आहे. विश्व व्यापक असताना त्याशी गवळणी कडई घेतली नवल आहे. शेवटचं नवल असं आहे, नवल आहे देवाचं. अनंत रूपामध्ये अनंत अवतार धारण आम्हाला काल्यासाठी येतो असतो. तुकोपर्यंत तुका म्हणे नटधारी अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. भोग भोगी ब्रह्मचारी
तुकोबरा म्हणतात नटधारी नटधारी म्हणजे आकार धारण करणारा, वेगवेगळे रूप धारण करणारा, वेगवेगळे अवतार धारण करणारा. किती रूपे देवाचे? अनंत रूपे, अनंत वेशे, अनंत रूपामध्ये येणारा. किती देवाचे अवतार आहेत? नाही अवतार मर्यादा, अपार गुणाची संपदा, केले चरित्र सच्चिदानंदा, कोण वर्णिता पुरेल. अवताराच्या राशी, वेगवेगळे आकार धारण करणारा त्याला नट म्हणतात. आपल्याकडे बी नट असतात. कुणाला म्हणतात नट? पिक्चर मधल्याला नाही, नाटक करणाऱ्याला नट म्हणतात. का बरं नट म्हणतात? ते वेगवेगळे रूप धारण करतात. कधी गरीब होतात, कधी श्रीमंत होतात, कधी आपणच चोर होतात, आपणच पोलीस होतात, कधी आपणच जज होतात, कधी वकील होतात. हे बी होणं आहे का त्यांचं? हे वेगवेगळे रूप धारण करतात म्हणून त्याला नट म्हणतात. पण हे सामान्य नट असतात. किती मोठा नट असला त्याला जर म्हणलं तू डुक्कर हो म्हणलं तर त्याला माणूस होता येईल, काही करता येईल, त्याला डुक्कर होता येत नाही. त्याला जर म्हणलं मासा हो म्हणलं तर मत्स्य, कच्छ, वराह, नरसे ही जी रूप जे धारण करते. नरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, येणे पांडुरंगे, अवघी येणे पांडुरंगे. हरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, अवघी येणे पांडुरंगे, अवघी येणे पांडुरंगे. नरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, 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 पांडुरंगे. हरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, अवघी येणे पांडुरंगे, पांडुरंगे, पांडुरंगे. धरियले सोंगे अवघे येणे पांडुरंगे. भगवंतानं सोंग धरले. तुकोबरांचा ते भगवंताचा विशेष आहे देवाचा. अनंत नाव धारण करणं, अनंत रूप धारण करणं हे देवाचा विशेष आहे. पण तुकोबरांचा ते एवढा विशेष असताना पण भोग भोगोनी ब्रह्मचारी हे देवाचं नवल सांगितलं. बरं, ब्रह्मचारी म्हणणं ही साक्ष सामान्य माणसानं नाही दिली. देवाला ब्रह्मचारी ही साक्ष मात्र यमुने नदीनं साक्षी दिली. यमुना नदीनं हे देव ब्रह्मचारी आहेत म्हणून. साध्याच्या साक्षीला कुणी मान्य केलं नसतं. काय झालं होतं? यमुनेच्या पलीकडं दुर्वास ऋषी आलेत आणि दुर्वास ऋषीनं फोन केला, भगवान श्रीकृष्णाला फोन केला आणि ताबडतोब डब्बा पाठवा जेवायला म्हणून. आता देवाला माहित होतं ह्याला डब्यावर भागत नाही, ह्याला डबा लागत नाही, डबे लागतात डबे म्हणून. आता देवाला फोन आला डबे पाठवा म्हणून. देवाच्या लक्षात आलं डबे किती लागत होतं खायला. 60,000 खंड्या असं चिंतन आलं. 60,000 खंड्या. आणि देवाला फोन आला की जेवण पाठवा म्हणून. देवानं लगेच सगळ्या तेवढे कुटुंब होते तेवढ्या कुटुंबाला सांगितले डबे तयार करा. सगळ्यांनी डबे तयार केले. सगळ्याला सांगितलं की यमुनेच्या पलीकडे येऊन जा. भगवंताच्या सगळ्याच पत्नीने बरेच डबे घेतले. यमुनेच्या काठावर आल्या जा, पण यमुनेला पाणी होतं. यमुनेत पलीकडे जात आहे पण देवाकडे 5-6 स्त्रिया पाठवल्या. सांगितलं पाणी आहे आम्हाला पलीकडे जाता येईल. देवानं सांगितलं यमुनेच्या जवळ जा, आता अशा करून जोडा म्हणा भगवान श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट द्या म्हणून. गवळ्यांनी सांगितलं एवढं खोटं आमच्यानं बोललं की कुणाच्या पत्नी होत्या? देवाच्याच पत्नी होत्या. देवाच्या पत्न्यांना सांग आम्ही कोण आहोत? तर आपण जर घरी जाऊन असंच म्हणलं तर असं कसं शक्य? शक्यच होत नाही. तुकोबारांनी एक प्रमाण दिलंय. तुकोबारांचा 16 शास्त्र नारी ब्रह्मचारी कैसा 16 सहस्र भोगीशी 16 सहस्र भोगीशी ब्रह्मचारी मनविशी ब्रह्मचारी लटिकेची टकविशी लटिकेची टचकेची लुलुलुलुलुलु लटिकेची टकविशी लुलुलुलुलु लटिकेची टकविशी लुलुलुलु. 16 सहस्र भोगीची ब्रह्मचारी मनविशी 16 सहस्र भोगीशी ब्रह्मचारी मनविशी लटिकेची
ब्रह्मचारी मनविशी लटकेशी ठसविशी ठकविशी. हा ऐकील तर पण पाठ झालं नव्हतं बरं का, वाचण्यात गेलं होतं. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. गवळणने सांगितलं 16,108 बायका असताना आम्ही ब्रह्मचारी मानायला तयार नाही. पण ज्यावेळेस घडलं खरंच ब्रह्मचारी यमुनेनं वाढ दिली. तुकोबरला विचारलं, तुकोबर आहे देव हा ब्रह्मचारी आम्हाला मान्य होत नाही. 16,108 बायका असताना ब्रह्मचारी मान्य होत नाही. तुकोबर म्हणतात इकडं कुणीही डोकं लावायचं नाही, पारमार्थात जास्त डोकं लावायचं नाही, पारमार्थात फक्त मन लावायचे. तुकोबर म्हणले इकडं डोकं लावायचं नाही. 16,108 जरी बायका असल्या ती त्याच्या जीवनातलं ही नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पडे. देवाचं नवल आहे, इकडं डोकं लावायचं नाही. पहिलं नवल सांगितलं. दुसरा विशेष देवाचा सांगितला, विश्वव्यापक कमळापती. देव हा विश्वामध्ये व्यापक आहे. आपण प्रमाण जर बघितले सगळ्याचं मत आहे की देव व्यापक आहे म्हणून. व्यापक हा विश्वांबर चराचर ज्याचे. आणि देव विचारत असताना खरं तरी 5 जणांनाच विचारायचा, दुसऱ्या माणसाला विचारायचं नाही. कुणाकुणाला विचारायचा देव? पहिलं विचारायचं वेदाला, दुसरं विचारायचं शास्त्राला, पुराणाला, संताला आणि तुकोबारला. अशा 5 जणांना देव विचारायचा. वेदाला विचारलं नेमका देव कसा आहे, व्यापक देव आहे. आणि पुराणाला विचारलं ते म्हणतात व्यापक देव आहे. शास्त्राला विचारलं ते म्हणतात व्यापक आहे. आणि शेवटी तुकोबारला विचारलं महाराज नेमका देव कसा आहे. तर तुकोबारने एका शब्दात उत्तर दिलं. तुकोबार म्हणतात ज्या गावामध्ये सूर्य नाही असं एखादं गाव दाखवा. जसं सगळ्या जगामध्ये सूर्य नांदत असतो तसा देव सगळ्या जगामध्ये आहे. सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. तुकोबार म्हणतात व्यापक आहे. किंवा व्यापक हा विश्वांबर चराचर ज्याचनी. किंवा तो नाही ऐसा ठाव उरला शे कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोणी. हरि ये तेरे हरि ते तेरे हरि वाचून नागिरी तेरे हरि आधी रे हरि अंती रे हरि आगे सर्वाभूती हरि आला रे हरि आला हरि आला रे हरि आला हरि आला रे हरि आला, हरि आला रे हरि आला. संता संग ब्रह्मानंद झाला. संता संग ब्रह्मानंद झाला. हरि आला रे हरि आला हरि आला रे हरि आला. संत संगे ब्रह्मानंद झाला. संत संगे ब्रह्मानंद झाला. हरि आला रे हरि आला, हरि आला रे हरि आला. हरी येते हरी तेथे सर्व ठिकाणी हरी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजमी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आपल्याला एकच ह्याच्यामध्ये घ्यायचंय, जगात जर भरून व्यापक जर असला देव तर गवळणी केवढ्यान देव केवढा. नाथ महाराजांना चिंतन केलंय. नाथ महाराज म्हणतात खाली जर बघितलं तर सप्त पाताळाच्या खाली देव आहे, आणि वर बघितलं तर स्वर्गाच्या वर देव आहे. खालता सप्त ही पाताळा, वरता स्वर्गाहुनी निशाळा. तो मी मसको डोळा किंवा पाहतोय ते. नाथ महाराज म्हणतात खाली सप्त पाताळाच्या खाली पाय येतं, वर मात्र स्वर्गाच्या वरी देव आहे. स्वर्गदयाची साळुंका समुद्र पाळे पिंड देका. शेषासारखे बैसका जो आधार तेही लोका. लिंग देखिले देखिले तेही त्रिभुवन विस्तका. आता एवढा जर देव मोठा आहे तर गवळणी किती मोठ्या असतील. गवळणी किती मोठ्या येतात. गवळणी 3.5 हाताच्या गवळणी येतात त्यांच्या हाताने.
3.5 हाताच्या ज्ञानोबा म्हणतात हे केवढं पाक येतो की आऊट हात मोठके बरडकी पिके कोणाचे. आता 3.5 हाताच्या गवळणी त्यांची कंबर किती असेल. तिचभर कंबर असेल. तिचभरच कंबर आहे. पण देव जर बघितलं तर व्यापक देव आहे. तुकोबार म्हणतात विश्वव्यापक कमळापती. पण नवल कोणतं आहे त्याशी गवळणी कडिये घेते. देव व्यापक असणं देवाचा विशेष आहे. पण नवल मात्र असा आहे देव मात्र गवळणीनं कडवर घेणं हे देवाचा नवल आहे. आणि तिसरा विशेष असा आहे देव सगळ्या जगाला जगवणार आहे. पृथ्वी जेने तृप्त केली आणि त्याशी यशोदा भोजन घाली. जगाला जगवणारा कोण आहे. पोषितो जगाशी ऐकलं. ज्याला ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या त्या वस्तू देत असतो. एक पवनीची पिती, एक तरणास्ते, एक अन्नाधारे राहती जडे एक ज्ञानोबा म्हणतात. गवत खाणाऱ्याला गवत देणारा देव आहे. वारं पिणाऱ्याला वारं देणारा देव आहे. अन्न खाणाऱ्याला अन्न देणारा देव आहे. आणि पाणी लागतं त्याला पाणी देणारा देव आहे. असा जर देव असला सगळ्याचं भरण पोषण करणारा देव आहे. भरण पोषण करणं ही देवाचं खरं तर विशेष आहे. पण तुकोबा म्हणतात एवढं जगाला जगवणारा देव असून पण येशूदेला मात्र जेवाय मागतो. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. आई मी तुझा एकुलता एक गाई राखीतो मुलात. गाई जिजुनी गाई सोरुनी जिजले नक मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. आई लहानच गे उंडा मला करून दे मांडा. लहानच घे उंडा मला गरबन घे मांडा. आई काय 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 लहानच गे उंडा करून दे मांडा. आई लहानच घे उंडा मला गरबन घे मांडा. मला जीव घाल मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. येशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. साध्या गव्हाच्या पोळ्या लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी मला जीव घाल. तूप लावून भाकर करी वांगी भाजून भरत करी वर कांद्याची कोशिंबिरी. तर तुम्ही जी म्हणलो का त्याला कारण असं होतं जेव्हा मागतात काहीच काम करत नाही. त्यानं ती ठसवलंय की मी फुकट मागत नाही. मी गाई राखतो. गाई राखूनही झिजली माझी. पालन देव करत असतो. सृष्टीचा संहार हा देव करत असतो. पण कोणी म्हणत असेल काय झालं तर काय झालं तर मरणाला देव कारण बघतो मोबाईल येतच कारण त्याच्या सत्यशिवा वृक्षाचे पान. आता पान हलत नाही तर इमान कसं हलल त्याच्या सत्यशिवाय. त्याच्या सत्यशिवात नाही त्यानं करावं. नाथ महाराजांनी लिहून दिले सर्जिता ब्रह्मा मीची निर्धारी प्रतिपाळी विष्णू मी रूपधारी रुद्र होणे सत्यनं चलत असतं. तुकोबऱ्यांचा विश्वव्यापक गवळणी असताना गवळणी कडे आणि जगाला
खाऊ घालणारा देव आहे. पण येशू तिला जेवाय मागतो, गळना जेवायला मागतो. तुकोपर्यंत ती देवाचं नवल आहे. ब्रह्मांड झाले अनंत ब्रह्मांडे. आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद ब्रह्मांडे उदरी हा आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद ब्रह्मांडे उदरी ओ आनंद आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद आनंद ब्रह्मांडे उदरी हरि बाळगणंदागरी हरि बाळगणंदागरी नवल नवल केवळ केवळ नवल केवळ केवळ हरि हा बालक नंदागरी हरि हा बालक नंदागरी नवल नवल केवळ केवळ नवल नवल केवळ केवळ नवल केवळ 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 अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंद. आपल्या अभंगावर यायलाच बरा तुकोपर्यंत अनंत ब्रह्मांडे भगवंताच्या पोटातून निर्माण झाले. जेणे हे विश्व निर्मिती महर्षी देवांनी स्वर्गात जयापासून झाले. तो एक पंढरी साराना अर्थात भगवंतानं सगळं विश्वच निर्माण केलं. असा देव मात्र येशूदेच्या घरी नंदबाबाच्या घरी हरी महा बालक नंदा घरी बालक म्हणून जन्माला आला. तुकोपर्यंत ही खरं देवाचं नवल आहे. वास्तविक पाहतो ज्याला रंग नव्हता, रूप नव्हता, गुण नव्हता, जेथे नाही काही नाम रूप म्हणते निर्गुण तया लागी तोची गोकुळी होऊन गोवळ. लहानसं बालक म्हणून भगवान जन्माला आले. कसा देव येतो तर व्यापकातून परिचिन्न होतात. कसा देव येतो तर निर्गुणातून सुगुणात येत होतो. निराकारातून आकार धारण करत होतो. तुकोपर्यंत देव कसाच आला आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. कारण आपलं देव काय येतो त्याचं कारण सांगत असताना आता आपल्याला मागं जायचं नाही. काय येतो देव कुठलं तरी ठोस कारण असलं पाहिजे. या मृत्यू लोकांमध्ये काहीतरी घडावं, काहीतरी बिघडावं, नंतर देव येत असतो. तसा देवाला देव जीवनामध्ये आल्यानंतरचं वातावरण वेगळं आणि देव जीवनातून गेल्यानंतरचं वातावरण वेगळं. खरं तर इतकं गावं खरं तर आपल्या जीवनातून जर देव गेला तर आपणाला मथुरा म्हणता येते. ज्यांच्या जीवनामध्ये देव आला त्याला गोकुळ म्हणता येते. म्हणून आपल्याला चरित्र सांगत असताना फक्त गोकुळातलं सांगायचंय, बाकीतलं चरित्र सांगता येत नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा दमन दमन कुमाई कुमार कुमार जय जय विठोबा कुमार पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज की जय. हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई
देवाचं येणं ही नवल आहे. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे. देव येत असताना खरा देव आला मथुरेमध्ये, पण मथुरेतलं वर्णन येत नाही. कारण काय, सगळ्यांचा विषय झाल्यानंतर गोकुळामध्ये देव आल्यानंतर गोकुळामधलं वर्णन आहे. गोकुळातून देव आला आणि मथुरेतून आल्यानंतर मथुरेतलं वर्णन वेगळं आहे. कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टा छळकाप सुटला. गोकुळामधलं वर्णन वेगळं आहे. गोकुळामध्ये असं वर्णन झालं, गोकुळामध्ये आनंद उत्सव सुरू झाला. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. देव आल्यानंतर 4-5 गोष्टीची उपलब्धी होत. एक झालं, लोका गोकुळीच्या गेलिया वाचून जपेत होती. जप न करता ज्ञान झालं, देव आल्याची खूण आहे. दुसरं, गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भरते लोक घरोघरी. ही देवाच्या जीवनामध्ये देव आल्यानंतर परिणाम आहे. तिसरा परिणाम असा आहे, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास देव जीवनामध्ये आनंद, चिंता पळून गेली. चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला दे. भगवंताचा जन्म झाल्यानंतर चिंता जात होती, घरोघरी लक्ष्मी येत होती. किती वाजता लक्ष्मी येते त्याला कोण? तुमच्याकडे किती वाजता येते? तरी लक्ष्मी दररोज संध्याकाळी येतात. अभंग चालेल, अभंग 3-3 चरणाचे चालेल. अपवाद जर बघितलं का थोडीच माणसं पाठी केली. एक नाव नाही सांगत माणसं होती. पण गायक असून उपयोग होतो, पाटा झाला. मोजकी माणसं जर सोडली तर बऱ्याच गायकाला पाटा, आणि असला कुणाला पाटा तर 2-2, 3-3 चरणाचे अभंग 2-3 पाटा असतात. पण एवढ्यावरच काय झालंय, फक्त अभंगावरच लक्ष्मी दररोज संध्याकाळी आहे. आणि तिथं तर काय झालं होतं, देव घरला आला. देव घरला आल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्य सत्कारास झाला. आणि इतकंच नाही, चिंता जीवनामध्ये लक्ष्मी चतुर्भुज झाली, प्रसाद घेऊन मागेर आली. लक्ष्मी चतुर्भुज झाली, लक्ष्मी चतुर्भुज झाली. आनंदू रे आनंदू येतो आनंदू रे आनंदू. कृपा सागर तो गोविंदू रे आनंदू रे आनंदू. लक्ष्मी चतुर्भुज झाली, सब घेऊन बाहेर आली. ही खरं तर मी म्हणायला पाहिजे बरोबर वाटतं, पण मी कोण ते बाबा तर ती आम्हाला येत नाही. मी बघाच म्हणलं मृदंग कितीला लावायचं, म्हणलं गरज तशी मला नाही, तुम्हाला गरज कसा लावायचा तसा असो. आपल्या विषय काय चालू आहे, भगवंताचा जन्म झाल्यानंतर वातावरण बदललं. असं वातावरण तयार झालं, देव जन्माला आल्यानंतर भगवंताचा नामकरण विधी झाला. मला वाटतं आता मथुरेकडे जायला आपल्याला वेळ नाही. देवाचा नामकरण विधी झाला. देव लहान असताना मात्र देव रांगायला लागले. रांग तळवे तळघात तळघात टेकीत, तळवे तळघात तळघात टेकीत. गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. तारे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तारे गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भूमी देखील जाये, रे
लागले तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तळव्या रांगायला लागले. रांगत असताना एक चोरीचा आरोप आला. रंगणी चोरी तलोनी रागत रंगणे चोरी तलोनी धावली धरती गवळणी धावली धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी बाधित चरणी तुझाराणी ईशोदी साजनी यशोदी सागर ईशोदी साज यशोदे सागर कृष्ण आळवा आळवा भारतोजी नाते बाबा कृष्ण आळवा आळवा तुझ्या भक्तीने कमाल दिले सवल केले सादरी कृष्ण आळवा आळवा तुम्ही माते बाबा कृष्ण रंगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी रांगताना चोरी केली असा आरोप आहे. तर रांगताना खरं तर चोरी होत नाही. किती दिवसाला रांगते? नवीन पोराच्या लक्षात राहतं, आपल्या लक्षात राहिलं नाही. 6 महिने 27 दिवसाला रांगते. इथून पुढे लक्षात ठेवा. 6 महिने 27 दिवसाला आपल्या गाड्या निघून गेल्या, आपलं नाही. पण पोरायचे लोक लक्षात ठेवा. 6 महिने 27 दिवसाला रांगते. 6 महिन्याचं बाळ चोरी करत नाही. चोरी कसं काय शब्द आलाय? भगवंतानं 6 महिन्यामध्ये समाजाचं आकर्षण केलं होतं. आकर्षण करणं म्हणजे सूर्य चित्त मोहिनी आकर्षण करणं म्हणजे सूर्य. भगवंतानं एका घरी जायचं, ते रांगत रांगत जायचं एकेका घरी. एक वळण भोपळी चिरत होती भाजी. आता भोपळी चिरत असताना येळी घ्यावी लागतात किंवा येळ आहे घ्यावा लागतात. गवळणला विचारलं भगवंतानं, चिरायला येळी लागते. त्यानं सांगितलं येळीशिवाय कसं चिरता येते? देवानं सांगितलं मी चिरलो पण येळी घेतली नाही. गवळणने विचारलं काय चिरलं असं बिगर येळीचं? त्यानं सांगितलं मी हिरण्यकशिपू चिरला म्हणून. कशानं चिरला होता हिरण्यकशिपू? नकानं चिरला होता. येळी घेतली नाही, येळा घेतला नाही. गवळणला एवढं नवल वाटायचं, आता तर लहान आहे. कशानं चिरला माहित नाही. यशोदेकडे जायचं विचारायचं. हे म्हणताय की हिरण्यकशिपू चिरला, नकानं चिरला. यशोदेने म्हणायचं मलाही माहित नाही काय चिरलं. हे विशेष सांगायचं देवाला. त्यावेळेस नवल वाटायचं देवाचं. काहीतरी विशेष सांग. काही ठिकाणी ताक करून जायचं. ताक केलं पण समुद्र मंथन सांगायचं भगवंताना. गवळणला माहित नाही, समुद्र मंथन माहित नाही, रवी कशाची केली माहित नाही, दोर कशाचा माहित नाही. गवळणला विशेष वाटायचं, आकर्षण करायचं. अरे विजयकडे सगळं इतकं भगवंतानं आकर्षण केलं की सगळ्या गवळणीला विशेष वाटायचं. आणि बघता बघता भगवान श्रीकृष्ण थोडे मोठे झाले. देवाचा स्वभाव असा आहे, देवाला संगतीशिवाय जमत नाही. देवानं गडी जमवायला सुरुवात केली. संत आणि देव काय करतात? गडी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तो दोन्हीत फरक असा आहे, संत यारे यारे लहान थोर म्हणतात, देव तसा म्हणत याल तरी यारे लहान. दोन्हीमध्ये फरक असा. संत सगळ्याचाच विचार करतात, देव तसा करत नाही. संत काय म्हणतात? सकळाशी येते आहे अधिकार. देव तसा म्हणत नाही, माझ्याकडे कोण कोण निवडा भिन्न यातून. देवानं योग्य सगळे सवंगडी जमा केले. मग मात्र थोड्या वाढल्या. थोड्या वाढल्यानंतर 3 शब्द वापरात येऊ लागले. गवळणीचा शब्द दिला, शास्त्राचा शब्द दिला, तुकोबांचा शब्द शास्त्रकार थोड्या म्हणत नाही, शास्त्रकार लीला म्हणतात. आणि तुकोबांचा थोड्याही नाहीत, लीलाही नाही, माझ्या देवाचं चरित्र म्हणतात. येदशी चरित्र केले नारायणी चरित्र म्हणतात. भगवंताच्या चरित्राची सुरुवात गोकुळातून झाली. भगवान सवंगड्यासोबत फिरत असताना मात्र काही घरी चोऱ्या व्हायच्या, काही चोरी व्हायची. एका ठिकाणी गवळणीला सांगितलं असं करा,
जर एखाद्या वेळेस लेकराकडून होत असेल असं करा अंधाऱ्यात खोलीत ठेव. त्यांनी सांगितलं तुझ्या लेकरापुढे अंधारात बसतो. चंद्र निघा सूर्य निघाल्यावर प्रकाश पडतो का सूर्य निघण्याच्या आधी? कधी? सूर्य निघाल्यावर प्रकाश पडतो का सूर्य निघण्याच्या आधी? होतं किती हा कुटुंबटी निज ज्ञानाचे सूर्यापुढे प्रगती प्रकाशाचा एक चंद्र निघाला तर जगावर एक सूर्य निघाला तर जगावर प्रकाश. तुझं जर पोरगं आलं व्यक्त येत नाही तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाशे कोटी चंद्र प्रकाशे तुझी निडळी तुझी कमल नयना गासे कमल नयना गासे वेगासे कृष्ण हालकारे कृष्ण हालकारे कृष्ण डोलकारे कृष्ण डोलकारे कृष्ण हालकारे कृष्ण हालकारे कृष्ण हालकारे कृष्ण डोलकारे कृष्ण डोलकारे कृष्ण तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाशी कमल नयन आशे वदनाशे देव आल्यानंतर कोटी चंद्राचा प्रकाश पडायचा. गवळीनं सांगितलं अंधाराचा काही परिणाम होत नाही. आणखी पर्याय सांगितला होते तिला ज्यांनी बरेचसे प्रयत्न केला गवळीनं जराने सांगायचे यशोदेनी मान्य करायचं. आताही तसंच घडतं. आपल्या लेकराची बाजू घेणारी भगवंताने ज्याच्या वेळेस पुढे करायच्या यशोदेने म्हणायचं माझं 5 वर्षाचं बाळा अन्नाचं वाईट शक्यच होत नाही. पण त्यांना थोड्या सोडायचं नाही तर गवळण एक गवळण यायची, कधी 2 गवळण यायचं, कधी 3 गवळण यायचं, 13 गवळण आमच्या सुनाटी ग मासी मागवेणा बाळ तुझा हे सोदे बाळ तुझा कुठवर सुसू दिवगारा कुठवर सुसू दिवगारा झाला झाला हला अवघ्या मिळून
एके दिवशी मात्र 13 गवळे निघतात, 13 गवळे. गाराने सांगाया गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया गाराने सांगाया गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया यशोदा ऐकत अरे माहेरी मगरुंत एक मने नोनी माझे भक्ती चक्रपाणी नेहमी तोंडावर तुझ्या बापाचे घे कर हे देवरकडे या देवणी यार रे कार रे कोणिया करो दर मन हे मन गे उदरा सांगती गाराने नामा मने ऐके कानी नामा मने ऐके कानी गाराने सांगाया गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया राणी संगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. सरका राहिला देवाने जताईन मीराना जताईन मीराना उद्या जाईन 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 मीराना सवे घेऊनी गोधना होऊन गेले. काहीच महत्वाचं नाही. खेळ मांडिला लगोरी
नवरा खेळ भर 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 राधिकेचा नवरा माझ्या मोहनाची यारी सप्त पाकळ दह्यावरी माझ्या मोहनाची यारी सप्त पाकळ दह्यावरी मोहरा 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 राधिकेचा नवरा मोहरा 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 राधिकेचा नवरा खेळ भर 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 राधिकेचा नवरा खेळ भर 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 राधिकेचा नवरा गडी गेली गडी बदलून करले वा ताई वा तुतना न तोले वा आम्ही नाही येत तुझे संगती नवा साथ मदुतना न तोले वा आम्ही नाही येत तुझे संगती नवा या कोळंबीमध्ये आम्ही तुझ्या संग नाही असू शकतो पण तू आमच्या तुला असू शकतो निवडी आपली कोणी काय आहे मी काय वाईट केलं देवाला सांगितलं 5-5 पोळ्या आम्हा म्हातारा ही 4 मी जे आलो शुगर्या नाहीतरी घरी जायचं
संसार जर खंड झाला त्या माणसाला मला तर वाटतं जन्म पण चुकत नाही. मला पाहिजे. आतापर्यंत आम्ही 62 वर्ष झाले. इथून पुढे माझं जीवन आहे. हे पण तुम्ही विचारणार. कशामुळे जातो? संसार आपला चांगला आहे. संसार संसार चांगला आहे. परमात्मा काय आहे? चित्त. माझी आई तुझी शिकाय नाही तुम्ही घरी जाय चिरून नामाय एक वैकुंठी जो ऐसे नाही किंवा एक दैवा नाही वैकुंठी येणार. तरी तयापाशी पांडवा मी हडपला मुसावा जेत नामदोष करवा धरती माझा कोटी नका पाहो एक ठिकाण आहे देवाचं चिंतनाच्या कारण काय नित्य म्हणा लक्ष्मी वल्लभ दयागो म्हणे होय भावेची संतोषी वशे नामापाशी भक्ती देव असतो देवाच्या हाच प्रसाद देण्यासाठी असा देव मला त्या देवाचा आम्हाला प्रसाद मिळाला. बोलत असताना शुद्ध दिवस माझ्या वाणी सदोष आहे योग्य चिंतन ज्ञानोबाईचं आणि तुझ्यावरचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली पुंडी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम लांबविले दुरी मोतो दिगाचे मिवरे तुम्ही वारे दोई करे मुख पसरोनी गडे वाहतीच्या दारा घाले गोईच्या कोपरा तुम्ही वारे दोई करे मुख पसरोनी पामने हाती कोकादी करुणे ने दे रुपा वारे दोघे कडे हातंती धरिता मणी अवघा जनी प्रकाश
पडले केना आता उठायचे म्हणायचे आरती लावा. नारायणा. तुका वारीला लाग आता उठायचे म्हणायचे नाही नारायणा. करोनी आरती चक्र पाणी ओवाळती माझा पूर्णे नावाचा धन्य काळा दिवस. पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा माझा पूर्णे नावाचा धन्य काळा दिवस. तुका वाही काळी उभा सन्निध जवळी माझा पूर्णे नावाचा धन्य काळा दिवस. आरती ज्ञानराज साधू संता मनवेला माझा ज्ञानराज प्रगट वे बोले विश्वाब्रह्मांडे नावाजनानी पावी भक्त देले ज्ञानराजा जेवणाचे दाखवली साधू संता मनवेला माझा ज्ञानराजा अर्थ स्वामी सत्तुरामा जाणन मोरते पाय ठाकळ्या मातकारामा राघवे सागरात स्वामी चतुर्धामा दंडानन मूर्ते पाय ठाकळ्या मातकारामा बोलण्याचे ब्रह्मन भाषाने मनोरामे करणी मस्तक देल्या तुकारामा स्वामी चतुर्धामा दंडानन मूर्ते पाय ठाकळ्या मातकारामा हरी सांगणवने चरण डोळ्याना पाणी रोवले हे गाणी गणाय पूजन वाय वाळ्या रामा गड रुक्मा